आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। काळाराम मंदिरातून काँग्रेसच्या रघुपती राघव राजाराम सत्याग्रहाची सुरुवात। राम मंदिर ट्रस्टच्या कथित गैरव्यवहाराचा चौकशीची मागणी। अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टमधील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने नाशिकच्या काळाराम मंदिरातून रघुपती राघव राजाराम सत्याग्रहाची सुरुवात केली। या सत्याग्रहाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले। यावेळी खासदार शोभा बच्छाव, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, शरद अहिर, नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष निलेश उर्फ बबलू खैरे, नाशिक ग्रामीण उत्तरचे जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळे, नाशिक ग्रामीण दक्षिणचे जिल्हाध्यक्ष भरत टाकेकर, प्रदेश सरचिटणीस संदीप पाटील, ज्ञानेश्वर गायकवाड, वत्सला खैरे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सत्याग्रहाची सुरुवात रघुपती राघव राजाराम या भजनाने झाली, तर पसायदानने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी राम मंदिर ट्रस्टच्या व्यवहारांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी केली। SIT चौकशी ही केवळ धूळफेक असल्याचा आरोप त्यांनी केला। तसेच ट्रस्टमधील चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्यावर गंभीर आरोप करत रामभक्तांनी अर्पण केलेल्या देणग्यांचा पारदर्शक हिशोब जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली। समाजात जन्माला आलेला, हिंदू धर्मात जन्माला आलेला राम माझा आस्था पुरुष आहे आणि रामाचं दर्शन मला घ्यायचं आहे। 1932 ते 37 पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्थात तात्कालीन तथाकथित अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश न दिल्याची घटना ही देखील या सत्याग्रहात लक्षात घेतली आणि शिवाजी महाराजांनी या संपूर्ण व्यवस्थेला नाकारत असताना छत्रपतींचा राज्याभिषेक झाला, हाही एक सत्याग्रह होता। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेश नाकारल्यानंतर आपण स्वीकारलेलं संविधान हा देखील एक सत्याग्रह होता आणि त्या सत्याग्रहाच्या भूमीमध्ये आज पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला अर्थात सर्वांच्या प्रतिनिधी स्वरूपामध्ये आम्हाला या ठिकाणी यावं लागत आहे। या ठिकाणचा सत्याग्रह ही आमची परंपरा आहे आणि या परंपरेला पायी होण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत। आज सत्याग्रहाचं कारण काय, तर त्याच धर्ममार्गांना देवी सावित्रीबाई फुलेंना मुलींची पहिली शाळा काढली म्हणून त्यांच्या अंगावर शेड दगड फेकले, त्यांना शिव्या दिल्या। शाहू महाराज त्या शाहू महाराजांना वेदोक्त आणि पुराणोक्त या आशयाच्या वादाच्या अनुषंगानं त्यांना छळलं आणि याची यादी मांडली आली फार मोठी आहे आणि या बहुजनवादाला आज पुन्हा तिलांजली करण्याचं काम दुर्दैवाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आजही हे सुरू आहे। मुंबई राम आणि बगल में चुली याचा प्रत्यय राम मंदिराच्या अनुषंगाने पुन्हा आला। आमचा जो सत्याग्रह आहे त्या सत्याग्रहावर प्रभू रामचंद्राचं, सीताबाईचं, लक्ष्मणाचं एक चित्र आहे। हे चित्र कुठलं आहे, तर मर्यादा पुरुषोत्तम रामाचं। काही जण उपरोधक स्वरूपामध्ये आम्हाला आमच्या पक्षाची भूमिका विचारतात, मात्र त्यांना मला ठणकावून सांगायचं आहे की संविधानामध्ये जे आपल्याला मूलभूत स्वरूपाचे अधिकार दिले, जे फंडामेंटल राईटचे जे प्रकरण आहे, त्या फंडामेंटल राईटच्या प्रकरणामध्ये काँग्रेसने संविधान सभेने रामाचा फोटो हा स्वातंत्र्याच्या नंतर संविधान होताना त्या ठिकाणी टाकलेला आहे आणि आज त्या आमच्या संविधानाने देशाला दिलेला, सर्वांना दिलेला जे रामाचं जे चित्र आहे, रामाचा जो आदर्श आहे, रामाचा जो संस्कार आहे, त्या संस्काराला पायी घेण्याच्या अनुषंगानं काँग्रेस पक्ष आज काळाराम मंदिर या ठिकाणी सत्याग्रह करत आहे। प्रश्न सोपा आहे की हा चोरी जी झाली आहे त्याला जी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर बरेच खटले प्रकरण आहे, कुलूप उघडण्याचा, रामलल्लाची मूर्ती करण्याचा, त्या मंदिराच्या अनुषंगानं देशामध्ये हिंसाचार करण्याचा आणि सत्ताही शेवटी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एक मंदिर तिने साकार झालं, त्यांनी आकार घेतला। लोकसभेमध्ये आपल्या पंतप्रधानांनी तिथल्या असणाऱ्या विश्वस्त मंडळाची घोषणा केली आणि ते विश्वस्त मंडळामध्ये त्यांनी सदस्य बच्चांना टाकलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्या ठिकाणी
एजंट लोकांना टाकलं, स्वतःचे सीएस आहेत स्वतःचे सहाय्यक असणाऱ्या लोकांना टाकलं आणि स्वतःच्या जवळचे संघाच्या भाजपच्या आणि पंतप्रधानाच्या जवळच्या लोकांना विश्वस्त म्हणून टाकल्यानंतर जर विश्वस्त सिंधी समाजाच्या 200 किलो चांदीच्या विटाचा हिशोब करतो तर त्या ठिकाणचा सीसीटीव्ही गायब होत असेल आणि त्या ठिकाणी स्वतःच्या तोंडी भरून घेण्याकरता जर मोठा भ्रष्टाचार झाला असेल तर आता भारतातील तमाम लोकांना आपल्याला सत्याग्रह केला पाहिजे. हा सत्याच्या अंगाची ही भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी आज मुनमराठेने आलेलो आहोत. चोरी कशी कशी झाली, कुठे कुठे झाली, कोणी गेली आपण सर्वांना माहिती आहे. मुख्य पंतप्रधानांनी स्वतः त्या ठिकाणी विश्वस्त मंडळ बसवलं, माहितीच्या अधिकाराच्या कक्षेच्या बाहेर पंतप्रधानांनीच काढलं. आता त्यांनी हिशोब द्यावा. आज साधा सोपा आणि सरळ प्रश्न घेऊन आम्ही सत्याग्रहाची भूमिका घेतलेली आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो. पाऊस असल्यामुळे या आजच्या सत्याग्रहाच्या आंदोलनाला आम्ही आज छोटं स्वरूप दिलंय. मात्र हे आंदोलन चिडून टाकण्याकरता कालपासून मुख्यमंत्री फोटो बोलत आहे, धमक्या देत आहे आणि सुलतानी जे संकट आहे ते सुलतान जो आहे महाराष्ट्राचा देवेंद्र फडणवीस हा धमकी देण्याकरता आसमानी संकटाचाही गोळा लावतोय, सारख्या खोट्या वल्गना करतोय. मी रामचंद्राच्या पादुका पायऱ्यांवरून या ठिकाणी त्यांना ईश्वर माफ करो, हे घरांची व्यंकटी सांडो त्या सत्तरी मिळती वाढो, भूता परस्परे दृढ मैत्री व्हा, ही त्यांच्याबद्दलही शुभकामना बाळगतो आणि पंतप्रधानांनाही सुबुद्धी दे, दयागणा दुर्बुद्धी दूर कर ही प्रार्थना आजच्या निमित्ताने या ठिकाणी करतो. आणि परवापासून पावसाचा जोर थांबला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आम्ही बैठकांच्या माध्यमातून सत्याग्रह करत असताना आमचा हा संताचा आग्रह पुढे घेऊन जाणार आणि या देशाच्या भ्रष्ट पंतप्रधानांना, या देशाच्या भ्रष्ट सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला आम्ही या पापाचा प्रायश्चित्त केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. ही शपथ आज आम्हाला पाहिजे या ठिकाणी आम्ही घेतो आणि या आंदोलनाचे नहीं, चौकीदार कसं चोर नाहीये. राम रविवारचा झंडा चोर कोण आहे? भक्ताच्या शक्तीवरचा हल्ला, रामाच्या दानपेटीवर, रामाच्या दानपेटीवर, रामाच्या दानपेटीवर घोषणा द्यायची आहे. हा लक्षात द्या. दुसरी गोष्ट आहे, बहुत हो गई मन की बात, बहुत हो गई मन की बात, जनता मांगे चंदे का हिसाब. बहुत हो गई मन की बात, जनता मांगे, जनता मांगे, जनता मांगे. माईक वाले कुठे या नाही जवळ. थोडी महाग आले ना, आले आले आले. माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे,